वर्डप्रेस डेव्हलपर म्हणजे काय, फ्युचरमध्ये स्कोप आहे, पॅकेज किती भेटेल, कोडिंग इन्व्हॉल्व आहे का, प्लगइन्स काय, थीम्स काय, ओके, हे सगळं आपण आज डिस्कस करणार आहोत. सो मी देव दुबाले तुमचं स्वागत करतो IT वाला देव या यूट्यूब चॅनलमध्ये. सो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच व्हॅल्युएबल कंटेंट तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येत असतो. वर्डप्रेस डेव्हलपर म्हणजे काय, वर्डप्रेस डेव्हलपर म्हणजे काय, CMS, सो कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम. सो कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय की आपण डिजिटली मॅनेज करू शकतो म्हणजे त्यामध्ये कसं आहे की टेक्स्ट असू शकतो, इमेज असू शकतो, PDF असू शकतो, तुमचा व्हिडिओ असू शकतो, तुमची वेबसाईट डिजिटली वेबसाईट आपल्याला काय करायची, मॅनेज करायची विथ द हेल्प ऑफ वर्डप्रेस. विथ द हेल्प ऑफ वर्डप्रेस आपण काय करू शकतो, वेबसाईट पण डिझाईन करू शकतो, वेबसाईट आपण नवीन तयार करू शकतो. त्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक पार्ट आहे तुम्ही विदाऊट कोडिंग करू शकता, दुसरा पार्ट आहे तुम्हाला कोडिंग यूज करून, म्हणजे जसं की फ्रंट एंड वगैरे ते यूज करून आपण एक वेबसाईट तयार करू शकतो. फर्स्टली आपण बघूयात की विदाऊट कोडिंग आपण काय काय करू शकतो. विदाऊट कोडिंग आपण ब्लॉग पब्लिश करू शकतो, लॉग इन पेज क्रिएट करू शकतो, म्हणजे ऍक्च्युअली वेबसाईट तयार करू शकतो. त्यानंतर आपल्याला जे काही लाईव्ह सर्व्हरवरती आहेत ते आपण काम करू शकतो. त्यांच्या ज्या काही थीम्स आहेत त्या यूज करू शकतो, प्लगइन्स यूज करू शकतो. ब्लॉगिंगचे ज्या वेबसाईट आहेत त्या आपण जनरेट करू शकतो, ट्रॅव्हलच्या वेबसाईट आपण तयार करू शकतो, पेज बिल्डर आपण यूज करू शकतो. ओके, एवढं सगळं आपण विदाऊट कोडिंग, आपल्याला कोडिंगची काहीच गरज नाही लागणार, आपण हे सगळं आपण करू शकतो. जर तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेले तर तुम्हाला डायरेक्टली हे बघा इथे, तर ही साईट आहे, ह्या सगळ्या URLs मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतोच. तर तुम्ही डायरेक्टली बघा, थीम्स, ओव्हर 13,000 फ्री थीम्स टू कस्टमाइज युअर वर्डप्रेस साईट. म्हणजे ज्या साईट तुम्ही त्यांच्या थीम्स घेऊन तुम्ही त्याला कस्टमायझेशन पण करू शकता, तुमच्यानुसार तुम्ही त्याला अपडेट करू शकता आणि एक वर्डप्रेसची डायनॅमिक वेबसाईट तुम्ही तयार करू शकता विदाऊट कोडिंग. तुम्हाला कोडिंगचं नॉलेज कुठेच काही लागणार नाहीये. सो हे बघा, एवढ्या सगळ्या थीम्स आहेत, तुम्हाला ज्या पण काही बनवायच्या आहेत त्या तुमच्या सगळ्या वेबसाईट तुम्ही इथे विथ द हेल्प ऑफ वर्डप्रेस ह्या तुम्ही वेबसाईट बनवू शकता. ओके, हे तुम्ही आहेत, बाकीचे तुम्ही एक्सप्लोर करा नेक्स्ट करून. ओके, सो भरपूर साऱ्या थीम्स आहेत इथे, तुम्ही टीचिंगच्या असेल, ब्लॉगिंगच्या असेल, तुम्हाला ज्या पण जसं तुमची रिक्वायरमेंट आहे तसे तुम्ही ते बनवू शकता. सो त्यानंतर काही प्लगइन्स आहेत, हे बघा, हे सगळ्या प्लगइन्स आहेत. ह्या प्लगइन्स तुम्हाला यूज करायच्यात, ह्या सगळ्या बनवलेल्या प्लगइन्स आहेत, तुम्हाला फक्त यूज करायच्यात. तुमच्या ज्या काही वेबसाईट आहे त्याच्यामध्ये जेवढ्या जशी रिक्वायरमेंट आहे तशी तुम्ही हे सगळ्या बनवू शकता. इथे परत अजून एक ही वेबसाईट आहे. ओके, ही तुम्हाला थीम, तुम्हाला इथे डायरेक्टली तुम्हाला जी पण पाहिजे ती थीम तुम्ही डायरेक्टली टाकू शकता. तुम्हाला इथे ड्रॉपडाऊन्स आहेत, फ्री, पार्टनर, इन्क्लुडेड, जेवढं पण आहे हे तुम्ही सगळं एक्सप्लोर करा. आणि तुम्हाला ब्लॉगसाठी पाहिजे का, पोर्टफोलिओसाठी पाहिजे का, बिझनेससाठी पाहिजे का, स्टोअरसाठी पाहिजे का, हे सगळ्या थीम्स आहेत, त्यानुसार तुम्ही त्याला कस्टमाइज करू शकता. बट विदाऊट कोडिंग, हे सगळं विदाऊट कोडिंग जर तुम्हाला वेबसाईट बनवायची असेल तर ते पूर्ण तुमच्या त्या प्लगइन्स आणि थीम्स वरती डिपेंड आहे. ओके, तुम्हाला स्वतःला थीम्स आणि प्लगइन्स बनवा येत नाही, तर ज्या ऑलरेडी थीम्स आणि प्लगइन्स आहेत ते यूज करून तुम्हाला काय करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही थोडंफार कस्टमायझेशन तुम्ही करू शकता. विदाऊट कोडिंग पूर्ण डिपेंडन्सी थीम्स आणि प्लगइन्स वरती आहे. सेकंड आहे विथ कोडिंग. विथ कोडिंग मध्ये तुम्हाला थोडंसं टेक्निकल नॉलेज पाहिजे, जसं की तुम्हाला HTML, CSS, जावास्क्रिप्ट ह्याचं थोडंसं तुम्हाला नॉलेज पाहिजे, तर तुम्ही त्या वेबसाईट तुम्ही स्वतः प्लगइन्स करू शकता, स्वतः तुम्ही थीम तयार करू शकता. दोन गोष्टी आहेत. आता कसं आहे ना, जर समजा विदाऊट कोडिंग थीम आले तर त्याची व्हॅल्यू थोडीशी कमी आहे. कारण आजकाल काय ना की कुठंतरी एक डेडलाईन येते की विदाऊट कोडिंगला, की जिथे तुम्हाला डायनॅमिक वेबसाईट एक बनवायची आहे, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला ती वेबसाईट चेंज करायची, त्यावेळेस तो पिक्चरमध्ये येतो तुम्हाला कोडिंग. तिथे तुम्हाला टेक्निकल नॉलेज तुम्हाला तिथे लागणार आहे. जसं की आपण आता बोललो की CSS, HTML, जावास्क्रिप्टचं नॉलेज लागणार आहे. तिथे तुम्हाला बॅकएंड पण लागेल, SQL पण लागेल, MySQL लागेल. ओके, तुम्हाला तिथे फ्रेमवर्कमध्ये बूटस्ट्रॅप लागेल, बॅकएंडमध्ये तुम्हाला PHP, MySQL, कारण तुम्ही जे पण बनवता तुम्हाला तो डेटा सेव्ह करण्यासाठी तुम्हाला MySQL पण लागेल. आणि हे सगळं तुम्हाला येतंय म्हणजे तुम्हाला हे थोडं बेसिक नॉलेज आलं पाहिजे किंवा तुम्हाला प्रॉपर नॉलेज आलं पाहिजे, तरच तुम्ही स्वतःच्या प्लगइन्स तुम्ही काय करू शकता, क्रिएट करू शकता, स्वतःच्या थीम काय करू शकता, क्रिएट करू शकता. आणि विदाऊट कोडिंगपेक्षा कोडिंगमध्येला व्हॅल्यू थोडी जास्त आहे. आपण काय करतो, विदाऊट कोडिंगमध्ये जे काही थीम्स आहेत, बनवलेल्या थीम्स आहेत, प्लगइन्स आहेत, त्या डायरेक्टली यूज करतो. बट विथ कोडिंगमध्ये जे काही कोड आपल्याला करायचा आहे त्या कोड करून आपण स्वतः थीम आणि प्लगइन्स करू शकतो आणि त्याला व्हॅल्यू जास्त आहे.
स्वतःचे फीचर्स आपण जनरेट करू शकतो. ओके, सगळं जे काही फंक्शन्स आहे, PHP फंक्शन्स आहे, हुक्स आहेत, मेनू बार आहे, प्लगइन्स डेव्हलपमेंट आहे, हे टोटल आपण काय करू शकतो विथ कोडिंग आपण करू शकतो. सो जर सॅलरीचं म्हणा किंवा पॅकेजचं म्हणा, तो विथ जे कोडिंग आहेत, जे कस्टमायझेशन जास्त डायनॅमिकली करतात त्यांना व्हॅल्यू जास्त आहे. जसं की आपण म्हणू शकतो की यार एखादी म्हणजे 20 to 30,000 पर्यंत तुम्हाला विदाऊट कोडिंग पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटू शकते. इकडे तुम्हाला 40 to 50,000 पर्यंत पण भेटायचे चान्सेस आहेत. ओके, सो विथ कोडिंगला तेवढं आहे आणि विथ कोडिंगला विदाऊट कोडिंगपेक्षा स्कोप आहे. बट एक स्टार्टअप करण्यासाठी तुम्हाला विदाऊट कोडिंग तुम्ही जाऊ शकता. थोडंसं तुम्हाला इंटरेस्ट जसं जसं वाढेल तसं तसं तुम्ही ते एक्सप्लोर करू शकता. जर तुम्हाला समजा डिझाईनमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ॲज अ वर्डप्रेस डेव्हलपर म्हणून तुम्ही IT मध्ये एंट्री करू शकता. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो इम्पॉर्टंट आहे ती, की जर तुम्हाला समजा ह्याच्यामध्ये काही तुम्हाला जॉबच भेटत नाहीये किंवा काही नाहीये, तर तुम्ही तसं सोशल मीडियामध्ये वगैरे तुम्ही ऍड करू शकता आणि तुम्ही स्वतः एक फ्रीलान्सिंग म्हणून तुम्ही एक वेबसाईट वगैरे बनवू शकता. कारण खूप लोकांना वेबसाईट्स वगैरे म्हणजे बनवणं माहीत नाहीये. त्यांच्या बिझनेससाठी किंवा कायसाठी तुम्ही त्यांना वेबसाईट तयार करून देऊ शकता. एकदम 99 म्हणजे एकदम 999 मध्ये म्हणजे 1000 मध्ये वगैरे पण तुम्ही त्यांच्या वेबसाईट तयार करून देऊ शकता इनिशियलला. ओके, जसं जसं तुम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.